नमस्कार, मी रचना लसके बागवे. नमस्कार. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत परमपूज्य दीपक जोशी काका सर. ऍक्च्युली कसं आहे की मी पूर्वी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सर्व्हिसला होतो. त्याच्या आधी बरेच बिझनेस केले मी. मग त्या बिझनेसमध्ये मला यश मिळत गेलं आणि मग गुरु होते माझे नाथ संप्रदायाचे. तर त्यांच्याबरोबर मी खूप साधना केली. म्हणजे मी गोरक्ष आखाड्याचा आहे. ती साधना त्यांच्यावर करता करता ते सगळेजण आघोरी मधले होते. पण मी त्यांच्याबरोबर ती साधना केली. सगळीकडे फिरलो, भारत फिरलो सगळा. आणि माझे जे गुरु होते त्यांना एक विद्या अवगत होती, ती म्हणजे झाडांशी गप्पा मारणे. या झाडांवरती त्यांची प्रचंड कमांड होती. त्यामुळे आम्ही जंगलात जाताना ते प्रत्येक वेळेला मला अनेक झाडांची माहिती सांगायची, की हे झाड असं आहे, हे झाड असं आहे, हे झाड असं आहे. ते झालं की मग मी त्यांना म्हणायचो की मग मला याचा उपयोग पण सांगा. मग ते झाडाला विचारायचे की तुझा उपयोग काय, तू किस लिए आया है दुनिये में. मग झाड त्यांच्याशी बोलायचं. आणि मग मी काय करायचो, मला डाऊट नव्हता त्यांच्यावर कधीच. हे माझ्या गुरुवर मी डाऊट कधीच घेतला नाही. पण एक माहिती असावी म्हणून मी अनेक पुस्तकं खरेदी केली त्या काळात आयुर्वेदामधली. तर त्याच्यामध्ये मी चरक केलं, सुश्रुत घेतलं, वाग्भट घेतलं, शारंगधर घेतलं, पतंजली घेतलं, अशी अनेक पुस्तकं मी घेतली. आणि त्यातनं माहिती काढत गेलो की त्यांनी सांगितलेल्या वनस्पती या कशा उपयोगात येतात. पुढे 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 मी त्यांनी एवढं ज्ञान दिलं मला वनस्पती शास्त्राबद्दल, आणि मला आवड होतीच. अख्खा भारत अनेक वेळा फिरलो. अख्खा भारत अनेक वेळा फिरलो, जंगल जंगल फिरलो आणि सगळ्या वनस्पती माहिती करून घेतली. मग ते नंतर मी अक्कलकोट स्वामींच्या परिवारामध्ये आलो. आई भेटल्या मला. आणि आई भेटल्यानंतर स्वामी परिवारात आल्यानंतर मग आई मला म्हणले की आता तुला मी गादी देते. मला आश्चर्यच वाटलं जरा की स्वामींची गादी मिळणं अवघड आहे तुझं. त्यामुळे तुझी साधना भरपूर झाली आहे, तर त्याला कुठेतरी मार्ग मिळाला पाहिजे. अरे नाहीतर ते अंगावर कधीतरी उठेल, त्रास होईल तुला खूप त्याचा. त्यापेक्षा आपण त्याला डायव्हर्शन देऊ. म्हणून मग अगस्ती आई ज्या माझ्या गुरु होत्या, त्यांनी मला गादीवर बसवलं स्वामींच्या. आणि मग माझी परंपरा, स्वामींची परंपरा सुरू झाली. नाथ संप्रदाय होतच, पण त्याच्याबरोबर स्वामींची गादी माझी जास्त जोरात सुरू झाली. मग भविष्य शिकलो मी. भविष्य शिकल्यानंतर जकातदार सर म्हणून पुण्यामध्ये, विजय जकातदार, त्यांच्याकडे फली ज्योतिषामध्ये मी शिकलो, भरपूर शिकलो ज्योतिषशास्त्र. आणि मग प्रवास सुरू झाला. तर प्रवास सुरू झाल्यानंतर मग आता शेवट अशा यायला आलो की दोघांनीही भरपूर मला शिक्षण दिलं. तर मी एक दिवशी त्यांना असं विचारलं गुरुंना की तुम्हाला गुरुदक्षिणा मी काय देऊ. खरं म्हटलं तसं गुरुला आपण विचारू नये ना. पण ते अनावधपणे माझ्याकडनं विचारलं गेलं त्यांना की तुम्हाला, म्हणजे नाथ संप्रदायाच्या गुरूंना पण मी विचारलं, कारण मला असं वाटायला लागलं की ते थकलेत. आपण आत्ताच विचारून घ्यायला पाहिजे की काय करायचं. आणि आईंना पण विचारलं मी. दोन्ही गुरूंचं उत्तर एकच आलं की तुला जर आम्ही एवढं सगळं शिकवलंय, तर त्याचा उपयोग समाजसेवेसाठी तू भरपूर कर. तर भरपूर कर म्हणजे काय कर, तर जागा घे, एक स्वामींचं मंदिर बांध. झाडं, माझे गुरु म्हणले तुला झाडांबद्दल एवढं ज्ञान दिलंय, ती झाडं सगळी लाव आणि लोकांना दे, ते फुकट फुकट दे. लोक बिझनेस करतात, आपला बिझनेस नाही करायचा आहे, तर तू त्याप्रमाणे कर. म्हटलं ठीक आहे. मग मी जागा शोधत 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 श्रीवर्धन सारख्या ठिकाणी गेलो. जागा मला छान, स्वामी कृपेमुळे मला जागा चांगली मिळाली. मग तिथे झाडं लावायला सुरुवात केली. तर पहिलं भारतातलं नक्षत्रवन मी केलं. तर ते करत असताना झाडांवर संस्कार कसे करायचे ते शिकलो. मग झाडांची शाळा घ्यायला लागलो मी. म्हणजे माझी युट्यूबला माझं एक अख्खा म्हणजे व्हिडिओ आहे त्याच्या, की झाडांची शाळा. आणि त्या झाडांच्या शाळेमध्ये झाडांना आम्ही काय शिकवतो, तर मग त्यांचं नाव सांगतो आम्ही त्यांना, झाडांना. मग तुझा उपयोग काय मोठ्यापणी, जेव्हा तू मॅच्युअर्ड होशील तर तुझा उपयोग काय असणार आहे, निसर्गाला काय असणार आहे, आम्हाला काय असणार आहे, किंवा आमच्याकडनं तुला अपेक्षा काय आहे. हे सगळं झाडांना आम्ही शिकवत असताना झाडं तयार व्हायची ट्रेंड.
म्हणजे आज माझ्याकडे जवळजवळ हजारोनी झाडं आहेत. अनेक शेकडो जाती आहेत. त्या सगळ्या शिकवलेल्या आहेत. म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला, की माझी सगळी झाडं एज्युकेटेड आहेत. अडाणी नाही आहेत कोणी. त्यामुळे मग नक्षत्रवन पहिल्यांदा केलं. मग मला त्या धर्मामध्ये डॉक्टर आर एन शुक्ल भेटले, महाजन सर भेटले, वाणी सर भेटले, हेमाताई साने भेटल्या. आणि हेमाताई साने भेटल्यानंतर मला सगळं परिवर्तनच झालं. मग हेमाताई मला म्हणायला लागल्या, की "अरे, तू एक नक्षत्रवन केलंयस, तर मग बोधिवन का नाही करत? चैत्यवन का नाही करत? शांतिवन का नाही करत? हे अरे वन आहेत. देवराई का नाही करत? हे करायला पाहिजे कोणतरी अरे." आणि मग माझा प्रवास सुरू झाला. मग पहिल्यांदी नक्षत्रवन झाल्यानंतर बोधिवन केलं मी. तेव्हा पहिल्यांदा कळलं मला, की 13 बुद्ध होऊन गेले. म्हणजे पहिला बुद्ध नंतर गौतम बुद्ध आपल्याला माहिती. आणि गौतम बुद्धाबद्दल माहिती की त्यांनी प्रचार खूप मोठा केला, बौद्ध धर्म खूप मोठा वाढवला. त्याच्या अगोदरचे सारंगधर होते, म्हणजे बरेच जण असे होते त्याच्यामध्ये. म्हणजे बिंबिसार पर्यंत थोडंसं माहिती आपल्याला. त्याच्या अगोदर पण भरपूर होते. त्या लेण्या ज्या बाजूला केल्या सगळ्या लोकांनी, त्या लेण्या बौद्ध धर्मातल्या लोकांनी केल्या. आणि मग त्या खूप प्रसिद्ध झाल्या. मग बोधिवन केलं मी. 13 बुद्धांचे मी वृक्ष शोधून आणले आणि ते सगळे लावले. मग चैत्यबन सुरू केलं. चैत्यबन म्हणजे 24 तीर्थंकर जैन धर्मातले. त्यांचे वृक्ष शोधले. ते वृक्ष आणून आपल्या इथे लावले. म्हणजे शांतीनाथ, कुंथनाथ, पार्श्वनाथ हे जे सगळे जे जैन धर्मामध्ये ऋषीमुनी आहेत मोठे त्यांचं. मग मला म्हणले की तू शांतीवन कर कृष्णाचं. मग कृष्णाने सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जे 78 दिवस काढले, हे 64 कला आणि 14 विद्या. तर 64 कलाचे वृक्ष आणि 14 विद्यांचे वृक्ष हे शोधून काढले. त्यासाठी 6 वर्षे गेली माझी. आणि ते शोधून काढून भारतातनं सगळ्या कानाकोपऱ्यातनं शोधून आणले आणि लावले आपल्या इथे. हे शांतिवन झालं. म्हणजे नक्षत्रवन झालं, शांतिवन झालं, बोधिवन झालं, गणेशपत्री वन झालं, पसायदान वन झालं, देवराई झाली. अशी वन तयार केलं. सप्तर्षी वन तयार केलं. आता एवढा सगळा अभ्यास गुरूंनी मला शिकवलेला होता, तो तसाच्या तसाच मांडला मी. हातचं काही राखून ठेवलं नाही. कारण गुरूंनी मला जे शिकवलं ते आपण द्यायला पाहिजे लोकांना ज्ञान. आणि गुरु मला म्हणले, की तुझ्याकडे येणारी जी फळं आहेत, आता आंबा भरपूर आहे, काजू भरपूर आहे, अनेक झाडं आहेत फळांची. पण मला म्हटलं ती विकू नको. आपल्याला ते पैसे नाही घ्यायचे. कारण आपण झाडांना शिकवलंय. तर ते फळं त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना खूप त्याचा वेगळा उपयोग होईल. व्हायब्रेशन्स बदलतील सगळ्या. ऑरा वेगळा होईल. तिथलं वातावरण वेगळं होईल. ह्या वातावरणामध्ये जी लोक येऊन राहतील, त्यांना प्रचंड फायदा होईल. म्हणजे नक्षत्रवनामध्ये आम्ही ज्यावेळेला हे काम करत होतो, त्यावेळेस जकातदार सरांनी साधारण 100 ते 200 त्यांचे विद्यार्थी आणले होते. आम्ही त्यांना झाडाखाली बसवायचो नक्षत्रांच्या. त्यांची पहिल्यांदा मेडिकल घ्यायची. त्या मेडिकलमध्ये घेताना असं दिसायचं त्यांचे रिपोर्ट घ्यायचो आम्ही. तर त्यांना नक्षत्रवनात आम्ही बसवायचो. आणि 2 तासानंतर पुन्हा आम्ही त्यांना घेतलं, की त्यांचे रिपोर्ट नॉर्मल यायचे. असे अनेक प्रयोग केले. शुक्ल सरांनी पण केले. तेव्हा ते सानेंनी पण केले आणि झाडांवरती प्रयोग खूप केले. झाडांशी गप्पा कशा मारायच्या. झाडांशी बोलायला फार छान असतं. झाडं रिॲक्ट पण होतात आपल्याबरोबर. गप्पा मारतात झाडं. झाडं मस्त संगीत ऐकतात. तर प्रत्येक झाडं वेगवेगळं संगीत ऐकतं. म्हणजे असं नाहीये त्याच्यामध्ये, की सगळी झाडं एकच संगीत ऐकतात. आपल्यासारखा स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे मला आज फ्लूट आवडेल, बासरी आवडेल, दुसऱ्याला संतूर आवडेल, तिसऱ्याला तबला आवडेल, काहींना ढोलकी आवडेल. म्हणजे वड आणि पिंपळ हे 2 वृक्ष असे आहेत, की त्यांना तुम्ही काही वाद्य वाजवलं, तर ऐकून घेण्याची क्षमता आहे. आवडेल असं नाही, पण ऐकून घेण्याची क्षमता आहे. आता झाडांच्या स्वभावावरती अभ्यास करतोय मी. आजपर्यंत गुणधर्मांवरती अनेक लोकांनी कामं केली. पण स्वभाव कोणाला माहीत नाहीये. तर 27 झाडं मी घेतली आहेत. त्या 27 झाडांचा माझं पुस्तक लिहिण्याचं काम चालू आहे, की त्यांचे स्वभाव कसे आहेत. कारण अशा मोठमोठ्या अनेक झाडांखाली मी बसलोय आणि त्यांचे स्वभाव मी सगळे गोळा केलेत. राहिलोय त्यांच्याबरोबर मी.
रोज सकाळपासून त्यांच्याबरोबर दिवसभर राहायचं आणि त्यांचा स्वभाव बघायचा. ते आपल्याशी कसे वागतात, इतरांशी कसे वागतात, प्राणीमित्रांशी कसे वागतात. कारण प्रत्येकाचा मूड वेगळा आहे. कारण प्राणीवरती झाडांवर बसणं त्यांना आवडतं. फळं त्यांची खाल्लेली त्यांना आवडतात. कारण त्या फळं खाताना चोचीने जरी फळ जरी खात असले, तरी त्यांना ते गुदगुले होतात झाडांना. त्रास होत नाही त्यांना. आणि काही पक्षी त्याच्यावरती बसून त्यांना पाणी पण देतात. म्हणजे खूप असं खूप वेगळं आहे हो. म्हणजे ते गणितच खूप वेगळं आहे. हा भारतामध्ये हा पहिला प्रकल्प आहे आपला. भारतात असा प्रकल्प कुठेही नाहीये. आणि ह्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. सगळ्यांना. त्यामुळे मग आम्ही एकही फळ तिथे विकत नाही. म्हणजे आंबे भरपूर आहेत, काजू भरपूर आहेत. इथे अनेक झाडं आहेत. पण ही सगळी लोकांसाठी मुक्त ठेवली. तुम्ही या, बसा, सानिध्यात बसा आणि त्याचा फायदा घ्या. ऑरा बदलतो तुमचा हे आम्ही अनेकांना दाखवलंय. झाडं गप्पा मारतात हे पण आम्ही अनेकांना दाखवलंय. झाडांना वाद्य आवडतं हे पण अनेकांना दाखवलंय आम्ही. आणि ह्याच्यामध्ये सगळे मोठे सायंटिस्ट लोक आहेत. म्हणजे अमेरिकेतले 3 मोठमोठे प्रोफेसर इथे येऊन त्यांनी त्याच्यावर पीएचडी पण केली. अनेकांनी पीएचडी केली. पुण्यातल्या पण एका मुलीने पीएचडी केली, शालन मंत्री म्हणून. तिने पीएचडी केली त्या प्रोजेक्टवर. म्हणजे असे भरपूर आहेत. पण हे आम्ही इतक्या दिवस प्रसिद्धीत आणलं नव्हतं. कारण आम्ही म्हटलं की लोकांना किती आवडते, किती आवडत नाही मला माहीत नाही झाडांबद्दल. कारण झाडांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. म्हणजे मी झाडांकडे बघताना जेव्हा झाड लहान असतं, तेव्हा ते झाड आम्ही जेव्हा लावतो, त्यावेळेला ते इंजिनिअर असतं सिव्हिल. कारण ते 4 दिशेला मुळं घेतं आणि स्वतःचा बेस पक्का करून उभं राहतं. ते उभं राहिल्यानंतर त्याला ज्या फांद्या येतात, ते एकाआड येतात. एक फांदी इथं असेल, तर दुसरी फांदी इथनं इकडे जाते, इकडे जाते, इकडे जाते. लांब फांद्या होतात. म्हणजे 20 फुटापेक्षा, 40 फुटापेक्षा. तर ते मेकॅनिकल इंजिनिअर आहे. कारण त्यामध्ये वायर रोप्स असतात आतमध्ये. आणि झाड खाली घट्ट धरून ठेवतं झाडाला. आणि झाड 200 फुटाचं आहे, 300 फुटाचं आहे. पाणी वरपर्यंत जातं की नाही? ते खालनं पाणी जेव्हा वर नेतं, तर ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. का? तर ते पाणी खालून वर नेतं, शिफ्ट करत, करत, करत वर जातं आणि वरच्या शेवटच्या पानापर्यंत सगळ्यांना ते पाणी पुरवतं. ते दुजाभाव कधी करत नाही. म्हणजे असं कधी होत नाही, की झाडांनी आज ह्या बाजूलाच पाणी दिलंय, फळं आज ह्याच बाजूला लागली आहेत. असं कधी होत नाही. शिकण्यासारखं त्यांच्याकडनं खूप आहे आपल्याला. बेसिकली निसर्गामध्ये झाडं, वृक्ष असणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं, की आपल्याला ते 24 तास फुकटचा ऑक्सिजन देतात. दिवसा तर देतात. रात्री ते स्वतःसाठी पण घेतात. पण दिवसभरात तुम्हाला जगवतात ते. कुठे ते अपेक्षा कशाची करत नाही. आणि आपण वृक्ष तोड सुरू करतोय. तोडताना खूप त्रास होतो त्यांना. आम्ही ऐकलंय सगळं ते. आम्हाला म्हणजे त्यांना तोडताना आम्ही पाहिलं तर आम्हाला किती त्रास झालाय. कारण आम्ही त्यांच्या जवळच खूप. पण त्यांना काय वेदना होतात ह्याची कल्पना पूर्ण आम्हाला आहे. म्हणजे एखादं झाड तोडायचं असेल तर त्याला खूप समजावं लागतं, की तुला म्हणजे ऑपरेशन करताना जसं आपण पेशंटला करतो ना, तसं झाडाला समजावं लागतं अहो. खूप प्रेमाने घ्यायला लागतं त्यांना. आणि मग झाडं छानपैकी तयार होतात. पण ते त्यांना समजावं लागतं. असा माझा सगळा प्रवास चालू आहे. अजूनही अभ्यास करतोय मी. झाडांविषयी मूड्स त्यांचे चेक करतोय मी अजूनही. काका साधना. त्याचसोबत आपल्या इकडे कॉस्मिक हिलिंग देखील होते, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कॉस्मिक हिलिंग म्हणजे आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना, की कॉस्मॉसमध्ये असणारी जी ऊर्जा आहे, ती घेण्याची पद्धत आहे. माझ्या गुरूंनी मला ध्यान कसं करावं हे खूप सुंदर शिकवलं. ध्यानामध्ये बसणं. तर ध्यानामध्ये आपल्याकडे लोकं जी बसतात, ते विचारांमध्ये अडकलेले आहेत. खूप विचार करतात. डोळे मिटले त्यांनी, की त्यांना विचार यायला लागतात. तर ते विचार काढायचे कसे? ते काढल्यानंतर तुम्ही हात असे केल्यानंतर तुम्हाला ऊर्जा कशी येते? ऊर्जा मिळते कशी? हे आम्ही शिकवतो. ओंकार साधनेमध्ये मी तर ओंकार साधना करताना माझ्या गुरूंनी मला ओंकार फार सुंदर शिकवला. म्हणजे भरपूर ओंकार म्हणतो मी. रियाज पण खूप करतो ओंकाराचा. म्हणजे मला शिकवताना त्यांनी मला सांगितलं, की पर्वतीला म्हणजे पुण्यामध्ये पर्वती पायथा तुम्हाला माहिती असेल. ते म्हणायचे पहाटे 4ला पर्वतीला ये तू. एक दिवस दांडी मारलीस तर तुला शिकवणार नाही परत. मी 6 वर्ष एकही दांडी न मारता मी त्यांच्याकडे ओंकार शिकलो. तर ते साधारण रामकृष्ण मठामध्ये राहायचे ते.
आणि अशा त्यांच्याकडचा माझा प्रवास आहे. म्हणजे तो ओंकार मी शिकवतो लोकांना. ध्यान कसं करायचं ते शिकवतो. डीप मेडिटेशन शिकवतो. कॉस्मिक एनर्जी घ्यायची कशी, द्यायची कशी हे शिकवतो. आणि हे प्रयोग आम्ही जास्तीत जास्त झाडांवर आणि माणसांवर करतो. कॉस्मिक हिलिंगची येणारी ताकद ही आम्ही झाडांना पण देतो. तर त्यांना जास्त खत द्यायला लागत नाही. आपल्याकडे खत घालण्याची पद्धत वेगळी. शेती जेव्हा मी करत होतो, शेतीमध्ये अनेक प्रयोग केले, पण असे वेगळे नाही. तर मंत्रशास्त्राचे अनेक प्रयोग केले. उत्पन्न प्रचंड काढलं. गायी दूध देतात, दुधाचं प्रमाण वाढतं. हे मंत्रशास्त्रावरती खूप आम्ही गेलो. गोमूत्रामध्ये सुद्धा म्हणजे गायींच्या पाठींवरती तुम्ही जेव्हा मंत्रशास्त्राचे प्रयोग करता, तर गोमूत्रामधनं येणारे एक वेगळे प्रकार आहेत, की त्याच्यामध्ये ते गोमूत्र जर तुम्ही शुद्ध करून ते घेतलं, तर अनेक रोग जातात. आता ते विठ्ठल, 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 विठ्ठल नावाचा माझा एक व्हिडिओ आहे. मी लोकांना म्हणतो, तुम्ही ते शब्द म्हणा. एक एक तुम्हाला देव नसायला आवडत तर नका तुम्ही देवाच्या नादी लागू. पण हा शब्द म्हणायला काय हरकत आहे तुम्हाला? का म्हणा, तर जीभ तुमची आपटली जाते आणि मेंदू तुमचा तल्लख होतो. विठ्ठल नाव तुम्हाला देव नाही आवडत तर नका घेऊ, पण तुम्ही विठ्ठल, 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 विठ्ठल करा. म्हणजे तुमचं एकीकडे अध्यात्मामध्ये पण मूड लागेल आणि शारीरिक व्यायाम होतो. त्या विठ्ठलाने जीभ आपटली जाते टाळ्याला आणि मेंदू तल्लख होतो. असे माझे जवळजवळ 482 व्हिडिओ माझे आहेत आतापर्यंत केलेले. जवळ 2.5 लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आहेत युट्यूबवरती. आणि लोक सगळं ते ऐकतात, माझं पाहतात, लोक करतात, त्यांना अनुभव चांगले येतात. ते मला फोन करून कळवतात, मेसेज टाकतात मला, की तुम्ही साध्या सोप्या गोष्टीमध्ये सगळं आम्हाला समजून सांगता. खर्च येत नाही आम्हाला त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक माणूस श्रीमंत असेल असं नाही हो. तळागाळातल्या माणसांना पहिलं बघितलं पाहिजे आपण. त्यांची परिस्थिती खरोखर तशी आहे का नाहीये. आणि मग त्यांना मदत करणं फार महत्वाचं आहे. कारण आपण जर मोठा उपाय सांगितला, आता तुम्ही सांगितलं, की तुला एक मोठी शांत करायला लागेल किंवा नारायण नागबळी करायला लागेल. 50,000-60,000 रुपये कुठून आणायचे हो त्या लोकांनी? म्हणजे गरज तर आहे, पण आणायची कुठून? मग कर्जबाजारी होतात. तर माझं असं म्हणणं आहे, की माझे छोटे-छोटे मी माझ्या गुरूंना विचारलं, की असा-असा मोठा प्रॉब्लेम यायला लागला. काय करू? ते म्हणले, "अरे तुला मी उपाय सांगितले छोटे-छोटे, ते सांग सगळ्यांना. फायदा होईल त्याचा." आणि मग त्यामध्ये असं झालं, की फायदा लोकांना व्हायला लागला. बरं मी जात धर्म कधीच पाळला नाही. म्हणजे मी सगळ्यात जास्त काम केलं आदिवासी लोकांच्या मध्ये, रामोशी लोकांमध्ये, पारधी लोकांमध्ये, खालच्या जातीत खूप काम केलंय मी. कारण त्यांना काही भाषा आणि काही गोष्टींची जाण त्यांना आहे. म्हणजे पारधी लोक रात्रीच्या भाषेमध्ये वेगळ्या प्रकारे बोलतात. रामोशी लोकांना पण हे पूर्ण माहिती आहे. जी जुनी लोक आहेत, त्यांना हे पूर्ण माहिती आहे. त्यांना फक्त बोलतं करता आलं पाहिजे आपल्याला. आणि मी त्यांना बोलतं करून बऱ्याच गोष्टी शिकलो. छान वाटतं शिकायला. आज माझ्याकडे पुस्तकं सुद्धा जवळजवळ स्वतःची लायब्ररी आहे. 4,000-4,500 पुस्तकं माझ्याकडे आज आहेत. आणि सगळी जुनी पुस्तकं आहेत. आता ती मिळत पण नाहीत बाहेर. पण आहे माझ्याकडे. जपलंय ते. तुम्ही कधीतरी आला तर तुम्हाला ती सगळी झाडं मी झाडं तर सगळी दाखवेनच. पण तुम्हाला पुस्तकही तुम्हाला भरपूर दाखवेन. आणि तुम्ही जे काम करताय, त्या कामाला आमचा खूप मोठा पाठिंबा असणार आहे. काही लागलं तुम्हाला, तर तुम्ही हक्काने सांगा. कारण माझं हा आश्रम, आमचा जो आश्रम आहे, हे बायकांसाठी माहेरघर आहे. ज्या मुलींना माहेर नाहीये किंवा ज्या बायकांना माहेर नाहीये, त्यांच्यासाठी आमचं माहेरघर आहे. आणि अनेक महिला आमच्याकडे आजपर्यंत येऊन गेल्यात माहेरपणाला. मुलीसारखं त्यांना तिथे वागणूक मिळते. मुलीसारखं त्यांना सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. आणि तशी वागणूक ती असते, की त्यांना माहेर पाहिजे. म्हणजे आमच्याकडे आता एक 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या येऊन गेल्या 2, की ज्यांना माहेरच नाहीये. त्यांना विचारणारं कोणी नाहीये. म्हटलं आम्ही आहोत ना. कारण हे हक्काने या, माझं माहेर आहे तुमचं. हे महिलांसाठी आम्ही माहेरघर तयार केलं. तर अशा तऱ्हेचा ह्या प्रकल्पात माझ्या गुरूंनी सुंदर शिकवलं असल्या कारणाने तसंच्या तसंच करतोय मी. ह्याच्यामध्ये मनाचे श्लोक काही नाहीये. मनाचं काही नाहीये, की मला वाटलं म्हणून मी केलं. अहं, असं काही नाही. गुरूंनी मला जे शिकवलं तेच मी केलं. तर तुम्ही सुद्धा कधीतरी आला तर माहेरपणाला नक्की आमच्याकडे या. म्हणजे नक्की माहेरपण काय काका. असतं ते लोकांना कळेल. नक्की काका, आम्ही नक्की येऊ तुमच्या
सेवा केंद्रामध्ये. सर, एक दुसरा प्रश्न असा आहे की स्वामी समर्थांना फॉलो करणारे त्यांचे जे भक्त आहेत ते लाखो करोडोनी आहेत. तर त्यांची हो. नक्की साधना कशी करावी त्याच्याबद्दल थोडं सांगा? खरं सांगायचं तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला स्वामीमय व्हायला लागतं. म्हणजे नुसतं असं नाहीये, की मला वाटलं म्हणून मी केलं. लोकं आपल्याकडे काय करतात, देवाला भिकाच मागत बसतात हो सारखं. मागत राहतात, की माझ्यासाठी हे कर, मग मी तुझ्यासाठी हे करेन. माझ्यासाठी हे कर, मग तुझ्यासाठी मी करेन. असं नाही पाहिजे. ह्याला भक्ती म्हणत नाही. ह्याला साधना म्हणत नाही. देवाकडे कधी काही मागायचं नाही. त्याला वाटलं तर त्याला देऊ देत ना आपल्याला. तुम्ही इतके त्याच्या जवळ जा भक्ती मार्गाने, साधनाने, ध्यानाने, जपाने, की त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे विचारावं कधीतरी, की "अरे हा आपल्यासाठी एवढं करतोय निर्व्याज." तर त्याला काय असं पाहिजे असेल तर आपण देऊन टाकू. हे त्याला वाटलं पाहिजे, आपल्याला नाही. भक्ती ही आहे. भक्तीमध्ये मतलब नाहीये. भक्तीमध्ये मतलब नसावाच. साधनेमध्ये पण मतलब नसावा. ध्यानामध्ये पण मतलब नसावा. आणि मग स्वामी परवारीसाठी माझं असं म्हणणं आहे, की स्वामींचा जप करा. 2 मिनिटं करा. 2 मिनिटं डोळे मिटून स्वस्थ बसा. 5-5 तास, 4-4 तास बसायला पाहिजे असं काही नाही. पोथी पुराण वाचून काही होत नाही हो. वेळ जातो. माझं असं म्हणणं आहे थोडासा मी अ, सायन्स मधला असल्या कारणाने थोडा अंधश्रद्धेला जास्त खतपाणी घालणारा नाहीये मी. पण गोष्ट अशी त्याच्यामध्ये, की पोथ्या वाचून तुम्ही करण्यापेक्षा तुम्ही इतर पण कामं चांगली करा ना. हे लोकं कौतुकाने सांगतात, आम्ही पारायण केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. मिळालं काय सांग मला? लोकांना सांगण्यापेक्षा तुला मिळालं काय सांग? म्हणजे जसं मी सांगतो आज अभिमानाने, की गुरूंनी मला ज्ञान दिलं. मी ज्ञान ते पूर्ण केलं. जे दिलेलं ज्ञान आहे त्यासाठी जागा घेतली. प्रचंड खर्च केला त्यासाठी. घरातलं जे सगळं होतं ते सोनं-नाणं सगळं जे काय होतं बायकोनी सगळं साठवलेलं, सगळं आणि मी साठवलेलं सगळं घालून टाकलं. आणि मग ते उभं केलं. अशा तऱ्हेने खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही तो आश्रम उभा केला. आज तिथे येणाऱ्या माणसाला असं वाटतं की जाऊच नाही आपण. ध्यानाला बसतात. मोठं आहे. खूप मोठं केलंय. तुम्ही एकदा बघायला या. तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही जर हा प्रकल्प करताय, तुम्ही जर हा तुमचा चाललाय, हे लोकांना पण कळेल. आमच्याकडे लोकं भरपूर येतील. तुमच्या या माध्यमातून आमचे लोकं येतील. त्यांचं ते बायकांसाठी तर माहेरघर आहे, लोकांसाठी पण ते खूप छान आहे. आम्ही सगळ्यांना दाखवतो ते. म्हणजे आंब्याच्या सीझनला लोकं येतात त्यांना आम्ही आमरस खायला घालतो फुकट. पैसे नाही घेत. काजूची आहे, तर काजूची उसळ पण खायला घालतो. इतर फळं आहेत, ती फळं पण भरपूर खायला घालतो. मजा असते हो ती. कारण लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारं जे समाधान आहे ना, तेच आमचं डिपॉझिट आहे. आम्हाला पैसा काय आज आहे, उद्या नाहीये. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, ते विकत नाही घेता येत हो. तुमच्या चेहऱ्यावर येणारं समाधान हे मला विकत नाही घेत. त्याची काय किंमत करणार? पण तुमचं समाधान जे मिळालंय तुम्हाला, ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला वाटतं आमचं डिपॉझिट वाढत चाललंय. आपल्याकडनं करत राहायचं आपण. अपेक्षा काही करायचं नाही. करत राहायचं. जे गुरुजींनी माझ्या वयात शिकवलं गुरूंनी, तेच मी पुन्हा करतोय. आणि काही काका, मगाशी तुम्ही ऑराबद्दल म्हणत होतात. तर कोणत्याही व्यक्तीचा ऑरा कसा बदली करावा किंवा कसा अजून चांगला करावा त्याच्याबद्दल थोडं सांगा? हां, तुम्ही माझ्याकडे या. म्हणजे ज्यांना करून घ्यायचं असेल, कारण ते सांगण्यापेक्षा तुम्ही समोर आलात ना माझ्या, तर तुम्हाला तुम्ही बदलून दाखवू शकतो मी. म्हणजे तुमच्याकडनं मी करून घेऊ शकतो ते आणि तुम्हाला लगेच रिझल्ट लागू शकतो. म्हणजे साधारण 3 ते 4 मिनिटामध्ये रिझल्ट मिळतात. असं पण नाही तासभर बसायला लागतं. असं नाहीये ते. ते 3 ते 4 मिनिटात पण मिळतात. तुम्ही जेव्हा याल कधी माझ्याकडे, तर मुद्दाम मी ते आणीन सगळं ते. तुम्ही अनेक प्रकारचे लोकं घेऊन या. मग एखाद्याला कॅन्सर झालाय, त्याला घेऊन या. एखाद्याला बीपीचा त्रास आहे, त्याला घेऊन या. एखाद्याला डायबिटीजचा त्रास आहे, त्याला घेऊन या. म्हणजे अनेक व्याधी काही लोकांना आहेत, त्यांना घेऊन या. त्यांचे ऑरा कसा बदलतो हे तुम्हाला मी दाखवेन. एका साध्या मंत्राने. आपल्याकडे मंत्रशास्त्र खूप मोठं आहे. फक्त त्याचा व्यवस्थित उपयोग झाला,
कारण पूर्वी कुठे ॲलोपॅथी होतं? पूर्वी सगळं मंत्रशास्त्रावर चालायचं. मी शल्यने तर बोटाने ऑपरेशन केली. शल्यचिकित्सा जे म्हणतात त्यांनी बोटाने ऑपरेशन केली त्यांनी. कुठे कात्र्या होत्या त्यावेळेला, कुठे सुऱ्या होत्या. पण ही सगळी जी ज्ञान आहे ना, हे सगळं ज्ञान परत लोकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर तुम्ही आलात तिकडे, की तुम्हाला मी ऑराचं टेक्निक पूर्ण दाखवेन. आमच्या मयुरा जोशी आहेत, त्या येतीलच त्याच्यामध्ये आणि आपण ते करूया छानपैकी. काका, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं असं म्हणणं आहे, की जे काय कराल ते प्रामाणिकपणे करा. एकच गोष्ट अशी ठेवा अध्यात्म, की ज्याच्यामध्ये चिटिंग नको. बाकी सगळीकडे फसवा-फसवी आहेच आहे. एक तरी जागा चांगली राहू देत, की ज्याच्यामध्ये फसवा-फसवी. लोकांच्या भावनांशी नका खेळू. एवढंच माझं सांगणं आहे. जे काय असेल ते परखड बोला, खरं बोला आणि व्यवस्थित सांगा. लोकांच्या जीवावर धंदा नका करू. तुम्ही त्यांना छानपैकी शिकवा. त्यांना मोठं होऊ दे की. म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा आपल्या समोरचा मोठा झाला तर आनंदाने कौतुकच आहे ना ते. तोच सगळ्यात अभिमान आहे, की त्यांनी ऐकलं आणि मोठा झाला. तेवढा अभिमानास्पद आहे ते. आणि माझ्या गुरुची शिकवण हीच आहे. अजून काय असेल तर सांगा. धन्यवाद काका, तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत आणि श्रीवर्धनला नक्कीच येऊ. अनेक लोकांना घेऊन येऊ आणि अशीच मदत करत राहा आणि लोकांना प्रेरणा देत राहा. तसेच 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सीरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं जे काम आहे आता, पूर्ण टार्गेट जे करायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये सक्सेस मिळो. अजून भरपूर बक्षिसं तुम्हाला मिळू देत. आणि तुमचं नाव खूप मोठं होऊ दे. मी स्वामींना पण प्रार्थना करीन, की स्वामी ह्यांच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद नक्की सर, सांगेन. धन्यवाद.